आज आपण अंजनगावच्या मैदानात आलो होतो डायरेक्ट फायनलला. आत्ता आपण आहे करावागजमध्ये. करावागजमध्ये आहे म्हणजे हे समोर आपल्याला भारत दिसतोय. अंधार आहे आता खरं तर भारतची मुलाखत घेण्याचं कारण की आज अंजनगावकरांचं मैदान होतं. म्हणजे कार्तिक आणि कृष्णा सागर नाळे यांचा भारत आहे पब्लिक किंग आणि त्यांच्या गावाशेजारी मैदान होतं आणि खास फायनलला गाडी पात्र झाली, 5वा नंबर केला म्हणून आपण घरी येऊन मुलाखत घेतोय. नमस्ते सागर शेठ. नमस्ते. आज आता तुमच्या उदाहरणार्थ घरापासून 2 किलोमीटरवरती मैदान हो. आणि म्हणजे गावचं मैदान असल्यासारखं आहे. आणि इथं तुम्हाला भारत आणि शंभूनी गुलाल दिला, तर त्याबद्दल काय अभिप्राय आहे तुमचा? भारत आणि शंभू हं. ही गाडी आम्ही 4 वेळा हाणली. 4ही वेळा ह्याच्या आधी बी गाडी गुलालात राहिली, परंतु आज आमच्या गावचं मैदान होतं. थोडक्यात 2 किलोमीटर अंतर गाव असल्यामुळे ना करावागज गावचं मैदान असल्यासारखं होतं. फक्त मैदान अंजनगावमध्ये होतं. तर त्या गावात आम्हाला गुलाल झाला. हे आमच्या म्हणजे नाही का बैलाच्या मानाने आम्हाला लय मोठं हे झालं. म्हणजे बैलाने तुमची मान उंचावली का तसं गावात बैलांनी म्हणायचं? आमची मान उंचावली, हं. कारण गावाशेजारच्या मैदानात बैलांनी गुलाल केला. आणि म्हणून येताना मग परत देवाला बी गेला. हो. हां, बरोबर. आणि ती टांग आता जवळच्या जवळ आहे, तरी टांग तुम्ही पाठीमागनं का आणलं? म्हणजे मोटरसायकलवर? बैल गाडीत टांग भरून देत नाही, किंवा शेजारी बैल जरी असला तरी बैल लय येड्यागत करतो. बैलाला पूर्ण मोकळी जागा लागते म्हणून. बर आजोबा, काय भारतने आज तुमच्या घरात शेजारी मैदान होतं आणि त्यात गुलाल घेतला, काय सांगाल तुम्ही? काय सांगायचं? आनंद आहे. म्हाताऱ्या माणसाला बोला येत नाही, पण त्यांचं भावना सांगतात. बरोबर आहे. हो. बाळा, तुझं काय मत आहे? काय नाही, आता या विषयावरती हं? गावचं मैदान होतं. हं. इज्जतीचा प्रश्न होता, बैलांनी मानून चालले. होय ना. हो. बर आता मला सांगा, तुम्ही म्हटलं असाल की आता गावाशेजारी मैदाना शंभू बैलांना म्हणलं असतात की आपण गाडी पळवूया. माझ्या मते तुम्हीच फोन केला त्यांना? नाही, आमचा विषय असा झालता की आदतचं मैदान कुठं जरी पडलं हां तरी शंभूवालीत ना आपल्याला विचारल्याशिवाय त्या वासराचा पैरा बी कुठं करत नाहीत आणि ती काहीच नियोजन करत नाहीत. संदीप खलाटे आणि आपण हे दोघ जण त्या शंभूचा पैरा बी करतो. त्याला कुठला बैल घालायचा, कुठं पळवायचा, बर बर आपणच बर. बघतो. हां त्यामुळं रान बघितल्यानंतर काळ्या मातीचं रान भारतला चांगलं चालतं. भारतला शंभू चांगला गळा देऊन पळतो. त्यामुळं मालकाच्या परस्परच आपण नियोजन केलं की बाबा ह्या मैदानात ही गाडी पळवावं. बर 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 बर. सागर सेठ, बोलता बोलता काय करा, पहिल्यांदा तुमचा मला मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर 9890 93 45 03. अजून एकदा सांगा. 9890 93 45 03. मित्र हो, स्वतः सागर नाळेंचा फोन नंबर आहे. तुम्ही पायऱ्यासाठी भारतसाठी कॉल करू शकता किंवा इतर बैलासाठी असेल कॉल करू शकता. 1 नंबर माणूस, साधा माणूस. बरं आता मला सांगा, आपला भारत कुठल्या कुठल्या खांदी पळतो? भारतचा खरा खान उजवी, पण चालूला आता 5 गुलाल डावीनीच झाल्यात, कारण आपल्याला पैरात डावीनी होतोय आणि भारत उजवीनी पण आणि डावीनी पण पूर्ण कड काढतो. बरं आता उजवीचा पैरे काय होत नाही, मग त्याचा स्पीड जे आता आहे म्हणून होत नाही का? उजवीचा विषय असा होतोय, आत्ता चालूला आपल्या भागात म्हणजे आपल्या पुणे जिल्ह्यात जवळपास सगळीच मैदानं आदतची पडली. आणि आदतला आहे ना बैल वासरांना समजून घेऊन जातो, पण उजवीला आहे ना, उजवीला बैलाला खालचं तळ जे असतंय त्यामुळे वासरू टिकत नाही, वासरू टिकत नाही. जर वासरू त्या पद्धतीत असेल तर मग उजवीला आणायला काय अडचण. बरं आता दोन्ही खांदी पळत असताना दोन्ही खांदी बाहेरनं पळतोय? दोन्ही खांदी बाहेरनं बैल पळतो, कारण त्याचा आता विषय असा आहे की आपण आज पण कडणीच गट काढला, सासवडला पण कडणीच 1 नंबर तासाने सेमी काढला, रणगावला बी आपण कडणी सेमीला पळालो आणि काळजला पण कडणी सेमीला पळून राहिलो. म्हणजे 3 मैदान तर आपण कडणी सेमीला राहिलो. बर म्हणजे कुठली बी कडे तरी काय अडचण अंगावरतीच आणि राहिलो. होय ना. हा. बर आता टप्प्याटप्प्याने आता ह्या सीझनला तर भारतने कंटिन्यू चर्चेत आहे तुमच्या. हो बरोबर आहे. आणि गावातलं मैदान आता कसं आहे, तुमच्या 2 किलोमीटरवरती घरापासून मैदान खरं गुलाल आहे ना, गुलालाचे पात्र एक तर तुमच्या भैरवनाथाची कृपा आणि भारत आणि शंभूची कृपा, आणि त्याच्यावरती आता ड्रायव्हर कोण कोण होतं ते सांगा. गटाला गाडी बालाजी ड्रायव्हर निवड यांनी आणली आणि सेमीला फायनल
आपलं गरीबाचं ड्रायव्हर आहे दोन्ही आपलं गरीबाचं ड्रायव्हर आहे. दोन्ही ड्रायव्हर आपल्याला कधीच गाडीवर बसायला नाही भैया तू काय सांगतो आजच्या पुराव्याविषयी अरे बोल ना हा? बरं तू बोल बाया आनंद वाटतोय जवळ जवळ गावापाशीच मैदान होतं हां गाडी राहिली आनंद बरं 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 मी बघितलं आता तू छकडा घेऊन तूच आला गाडीला धरून बरोबर आहे अण्णा बोला काय सांगा आजच्या गुलाला विषयी आनंद झाला वाटतं हा आनंद झाला आता जवळ मैदान होतं गावातलं हा राहिली गाडी तिथे म्हणा होय ना दादा तुम्ही या जवळ मित्र हो हे सागरचे चुलते आहेत काय सांगाल काका तुम्ही काय नाही आम्हाला भैरवनाथाच्या कृपेने आज गुलाल मिळाला आम्हाला भरपूर आनंद झाला हां आणि आता ही सगळी तुमची पोरं आहे ती बरोबर आहे मी आता बघत असतो मैदानात कंटिन्यू ही सगळी पोरं असतात म्हणजे गुलाला असो नसो पण समाधान आहे ती सगळी घरचीच तुमच्या पोरं पण घरातलीच हा पण समाधानी असतात कंटिन्यू आणि तुम्ही आसपासच्या जवळचं मैदान असलं की येता का नाही येतो येतो हां येतो की म्हणजे मला कुठे दिसत नाही आजच दिसला ते बी घरीच हा येतो जवळपास असलं येतो आपण बघायचं आणि जायचं लगेच बरं बरं अजून नाही नाही आता काय झालं आपण उशीर झाला आपण ठरवलं की आपण घरी जाऊन मुलाखत घेऊ म्हणून ते पोरं पांगली काय बाया तू काय सांगशील काय नाही भारत आपलं जे म्हणजे मला तर अजूनपर्यंत काय संघर्षच आहे मी संघर्षातनं गुलाल म्हणजे मी पैर करतो पण आज भारतवाली काल मी रात्री आलो म्हणले आपल्याला जायचं मैदान म्हणलं चालते जाऊ हां मग तिथे गेल्यावर मग भारत 9व्यात पळाला 7 नंबरचा असा मग भारतवर म्हणजे भारत सागर शेट सोडतात हां मी थापा टाकला मग सेमीला काय झालं सेमीला भारत सोडायला सागर शेट गेलं आणि खोंडावर कोण नव्हतं म्हणून खोंडावर थापा टाकायला मी गेलो तिथं खोंड काय झालं थोडं कमी पडलं खाली म्हणजे काय झालं भारतला खाली तळी जास्त आहे त्यासाठी कमी पळाला आणि तिथं गेलं की 2-3 थापा टाकली खोंड खाल्लं गेलं की म्हणलं आपली गाडी राहिली गाडी राहिली मग फायनलला 7 नंबर तास लागला परत म्हणजे गटाला पळालो 7नी आणि फायनलला बी 7 बरं आपलं काय झालं दोन्ही गाडी टॉपच्या होते कडाला हां म्हणलं आपण कैचित ना राहू चांगल्या पद्धतीने आणि तिथं आपण 5 नंबर केला होय ना म्हणजे कसं आहे बघा सागर शेठ बरोबर असणाऱ्या सगळ्या पोरांना बी कॉन्फिडन्स असतोय की काय आता मी मगाशी बघितलं आता पोरं बाजूला काय गेले ती तर मला अगोदरच म्हणले की आम्हाला आज खात्रीच होती गटाला गाडी पळत असतानाच म्हणजे एक तर 100 भाराची गाडी असली की पोरांना आधी खात्री आहेच मुळात पण त्यातून बी आज कशी गाडी पळाली ह्याच्या अजून खात्री असती तर पोरांना खात्रीच होती बरोबर आहे आणि त्यातून आता खरं तुम्हाला बी खात्री तुम्ही सेमी झाल्यानंतर तुमचा आणि माझा फोन झाला तुम्ही म्हणला तात्या आपण फायनल राहिलो तुम्हाला यायला लागते मी सेमी झाल्यानंतर आपला फोन झाल्यावर तुम्हाला सांगितलं मी आज यावं लागतंय आपल्या गावाशेजारी मैदान काय कृष्णा बोल डाळ दाखव मला एकदा बरं जाऊ द्या ते मैदानात आलता पण तो घरी आला लवकर बरं असू द्या आता त्याला स्वतःला चेहरा दिसेना मित्र हो कार्तिक आता मामाच्या गावाला गेला आणि हा कृष्णा कार्तिक व कृष्णा सागर नाळे अशी गाडी पळती ह्या नावाने हा कृष्णा आहे बरं बाळा कंटिन्यू बैलाची सेवा करताना मी तुला तू दिसतोय म्हणजे तुम्ही सगळीच आहे पण आता तुला बोलायसाठी म्हणून तुला विचारतोय आणि डिरिंग तुझं बघितलं मी काय ते टपाव फोडणं तू बैल धरतोय परत सोडतोय आता मैदानात फक्त बैल येण्यासारखा करतोय मारतोय पण घरी असल्यावर नाही लहान मुलगा आहे ना पाठीवर जाऊन बसतो सगळी यसन धरतो पण बैल असा शिंगाडचा खालवतो तर ते एकमेव बैल असा असेल हां की बैलाचं आहे ना बैल आपल्या घरचा आहे बैलाचं 5 वर्ष झालं बैल म्हणजे जलामल्यापासून 5 वर्ष बैलाला चालू आहे बरं बरं 5 वर्षात बैलाची कधी शिंगा केली नाहीत कधी नक्या केल्या नाहीत कधी पत्री मारली हां. नाही कारण भरपूर पत्र्यावाली नक्यावाली बोलावली आपण हां बैल कधीच कुणाला पडला नाही बरं त्याच्यानंतर बैलाला आलगूज घालून देत नाही बैल आजपर्यंत कधी आलगूज घातला नाही बैल उजवीने घालून द्या डावीने घालून द्या बैल नतनी घालून देत नाही नथनी लागत नाही हां बैलाला मैदानात नेताना गुलाल करून देत नाही बरं गुलालही करत नाही आम्ही त्याला कसलं हीच करत नाही डायरेक्ट गाडी आली की गाडीत भरायचा आणि मैदानात पळवून घरी आणायचा दुसऱ्या बैलांसाठी आपल्याकडे दुसरे बैल आहेत ना वजीर हां त्यांना नाही का आपण घरी गुलाल करतो हां घरी पुंजतो मैदानात नेल्यानंतर गुलाल करतो नतनी टाकतो आलगोश टाकतो किंवा दुसऱ्या बैलांना पत्र्या मारावं लागते शिंग करावं लागते ते काहीच नाही ह्याला काहीच नाही आणि आम्ही पत्र्या मारायसाठी ना बैल तळावल्यानंतर बराचसा प्रयत्न केला हां
4 पत्रीवाले आपल्या भागातले येऊन गेले. आम्ही एका पत्रीवाल्याकडे बैल भरून नेला. बर त्यांनी तिथे 1 तास प्रयत्न केला पण बैल पडला नाही. तेव्हापासून आम्ही पत्री मारायचा विषय सोडून दिला. हा पण पोरं गेली की बसतो ती सांगा पोरं किंवा. गेल्यानंतर हा. बैल मैदानात गेला लय येड्यागत करतो, हा. लय इद्रापणा करतो. हा. पण घरी आमच्या आई बैलाला गोट्यातून बाहेर काढते, हा. बाहेरनं गोट्यात 2 टाइम आत बाहेर करते, तरी बैल काही करत नाही. हा, आणि हे- आणि कृष्णा हा दोघं बैलाच्या अंगावर जाऊन दिवसभरात कितीतरी वेळा जाऊन बसतात. कृष्णा बैलाच्या वशिंडाच्या मध्ये बसून शिंगाल धरून गाडी खेळतो. बर बर बघा म्हणजे असा बैल बाकीच्यासाठी अग्रेसिव्ह आहे पण पोरांसाठी नाही. पोरांसाठी नाही किंवा घरच्यांसाठी काही नाही. बैल आपण जरी घरी नसलो तरी खाया पाणी सगळं गोट्यात आत बाहेर काही अडचण नाही. घरचे सगळं करतात, बैल हा. कोणाला धावत नाही. आता मला माहित आहे पण बोलता बोलता तुम्ही मागाशी बोलला त्याच्यावर परत एकदा सांगतो की म्हणजे हा घरच्या गायचा खोंड आहे. हो हं? तर हे लहानपणापासून भारत असल्यामुळं आता सगळ्यांचा लढा लागलाय. मग त्यामुळे घरची बी सोडतात आणि हे पोरं बी येऊन बसतात. आणि बैल कसा असतो आपल्यासारख्याला मारतो पण पोरांना मारत नाही. नाही. नाही कोणालाच मारत नाही आमच्या घरच्यांना. होय ना. हो बाळा असतो परत शुभम असतो ती बी देते. जाता येतं त्याला ती थप टाकूनच जाणार. होय का. हा खाली त्याच्या गोट्यात जायचं म्हणलं हं. गोंधळाशिवाय जाणार नाही पुढे त्याच्या. हा फक्त मैदानात अग्रेसिव्ह आहे. मैदानात गाडी आली गाडी आली हा. नंतर पुण्यात त्याला हात लावायचा नाही, फक्त सोडायचं डायरेक्ट टेम्पो जाणार. होय का. हा घरी काय नाही करत मग तो राग पाहिजेच ना. हाय का नाही? मैदानात बी गेलं काय ते मारत नाही काय नाही कोणाला. पण त्याची वळवळ जास्त असते. बर 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 सागर शेठ खरं आहे भारत तुमची मान उंचावली आणि ह्याच्या पाठीमागं अपार कष्ट तुमच्या सगळ्या घरच्यांचा आहे. आई असेल तुमच्या मिसेस असतेला, चुलते असतेला, आजी असतेला, आजोबा आहेत, वडील, चुलते आणि सगळं तुमचं भाऊ आणि ही बारकी पोरं काय ह्या सगळ्यांचं कष्ट आहे. सगळ्यांचं जी भावना असती त्या भावना पूर्ण करण्याचं बी काम भारत करतोय. आणि हे असंच तुमचं कष्ट इके राहू द्या आणि भारत कंटिन्यू गुलात राहू द्या. तुमचं कुटुंब गुलालात राहू द्या. आमचं अजून तुमचा दुसरा वजीर आहे तो बी ह्याच्या पाठीमागं तुमचं नाव करेल, गुलात राहील. आता कसं आहे माझ्या पाठीमागं पोरं उभं राहिले जराशी बॅटरी धरून पण ही सगळं तुमचं कुटुंब. हां आणि ह्या कायम शुभेच्छा असतील आणि ह्या का चढ उतार होत राहतात पण ह्या चढ उतारात सुद्धा जी कंटिन्युटी तुम्ही कंटिन्यू ठेवताय. मैदानात येणे म्हणजे ते टप्प्याटप्प्याने येतात उशिरा. तुम्ही मला माहित आहे गडबड करून कधी पायरा करत नाही नाराजच होत नाही, नाराजच होत नाही त्याच्यावर. आणि त्याच्यावर नाराज बी होत नाही. पळाला ना पळाला तरी त्याला आम्ही केव्हा हाणणार नाही की नाराजच होत नाही कधीच. हा त्याला कसला सोडत नाही. होय ना. अजिबात नाही. हाणलेला नाही हा. त्याच्या पुढे. बरं तर तुम्हाला शुभेच्छा असतील भावी कंटिन्यू गुलालात तुमची टीम राहण्यासाठी. आणि भारत खरंच तुमचं नाव करतोय. कार्तिक नाळे, सागर, कार्तिक, कृष्णा आणि तुमच्या सगळ्यांचं नाव करतोय. हे असंच नाव दिवसेंदिवस उंचावत राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपण आता उशीर झाला इथं थांबू. धन्यवाद.